या आमच्या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. तसं पाहायला गेलं म्हणजे ते सांगायचीही गरज नाही आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहेत. म्हणजे मात्र मालवणमध्ये जे काही घडलं, शिवरायांचा पुतळा पडला त्यावेळी आदित्य ठाकरे सोबतच तुम्ही देखील पाहणीसाठी गेला होतात. तिथं मोठा राडा संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला, तो काही लपून राहिलेला नाही आहे. तुम्ही या संपूर्ण प्रकरणाचे किंवा त्या राड्याचे साक्षीदार होतात. आम्हाला हे ऐकायचं की तिथं नेमकं काय घडलं, कारण अनेक बाजू समोर आल्या, मात्र प्रत्यक्षदर्शी म्हणून तुम्ही तिथे होतात. तिथे नेमकं काय घडलं? नाही, ते काय घडले सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलंय, त्याची आता पुन्हा चर्चा करण्याची आवश्यकता नाही. कटू प्रसंग होता आणि तिथं ते घडणं योग्य नव्हतं. दुर्दैवाने घडलं. प्रसंग होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या कोसळला हे पाहणं, आणि विषय अतिशय गंभीर आणि खेदाचा होता. त्यामुळं तिथं वेगळ्या प्रकारची भावना घेऊन तिथं व्यक्त होणं योग्य नव्हतं. पण ठीक आहे, आता झालं, त्याच्यावर आता जायला नको. पुढचं आपण पुढे जाऊ. राणेंनी दावा केला होता की 2 तास त्यांच्यामुळे आदित्य ठाकरे आणि तुम्हाला बाहेर नाही पडता आलं. तसं काही झालेलं का? 2 तास त्यांच्यामुळे तुम्ही किल्ल्यावर अडकलेलात का? नाही, बाहेर पडता उलट एका बाजूला आदित्य ठाकरेंच्या बरोबर शिवसैनिक होते, मध्ये नारायण राणे आणि त्यांच्याबरोबरचे काही सहकारी मोजके होते, परत बाहेर शिवसैनिक होते. त्यामुळं अडकाअडकी नव्हती, फक्त एकमेकाच्या अंगावर एकमेक येऊ नयेत एवढी काळजी घेणं आवश्यक होतं, आणि ते शक्य झालं. मात्र साहेब, आपण पाहतोय की शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, 10 दिवस आरोपी सापडला नाही, 10 दिवसानंतर तो सापडला. हे पोलीस यंत्रणा असेल, गृह खातं असेल, तुम्ही सुद्धा गृह खातं काही काळ सांभाळलेलं आहे, हे गृह खात्याचं मोठं अपयश म्हणावं लागेल, कारण विषय होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा. नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निमित्ताने हे सरकार प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार करतं हे आता सिद्ध झाले. रस्ते, डॅम, मग काही ब्रिजेस, सगळ्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये भ्रष्टाचाराची व्यवस्था केलेली आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसे सायफन आउट होत आहेत. मालवणला जो पुतळा कोसळला त्या ठिकाणी ज्यांनी तो पुतळा केला त्या पुतळा करणाऱ्या शिल्पकाराचा अनुभव नव्हता, तरी देखील त्याला पैसे दिले गेले. आता मी एक मगाशीच माहिती घेत होतो की त्याला नक्कीच किती पैसे मिळाले. 26 लाख रुपयेच त्याला मिळाले. मग बाकीचे पैसे कुणाकडे गेले या सगळ्याची आता चौकशी करणं आवश्यक आहे. त्याच्या अकाउंटवर किती पैसे मिळाले, आणि त्याला इतके दिवस 10 दिवस सामान्य माणूस असेल पण तो देखील पोलिसांपासून लपू शकतो, म्हणजे तो काही सराईत गुन्हेगार नाही, बरोबर, पण तोही पोलिसांना चकवा देऊ शकतो. पोलीस कायदा व सुव्यवस्था किती ढासळलेली आहे. ढासळणं हा शब्द जरा माफक आहे, आता शून्य झाली असं म्हटलं पाहिजे. काल बदलापूरला फायरिंग झालं स्टेशनवर, बदलापूरला लहान मुलींच्यावर अत्याचार झाले, म्हणजे काहीच शिल्लक राहिलेलं नाही. आणि प्रत्येक ठिकाणी पोलीस, आता नागपूरला पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधिकारी जुगार खेळताना सापडले, म्हणजे वचकच नाही. पोलिसांना कमांड ठेवून त्यांना वचकात ठेवून काम करणं हे राहिलेलं नाही, कारण नैतिकता आता सरकारने गमावलेली आहे. आणि प्रत्येक पोझिशन देताना, पोस्टिंग देताना, वेगळे पोलीस दलाचंच नाही तर सगळ्या डिपार्टमेंटमध्ये पोस्टिंग देताना कसे पोस्टिंग होतात हे आता महाराष्ट्रात जगजाहीर आहे. त्यामुळं आता नैतिकता राहिलेली नाही आणि पारदर्शीपणाचा तर विषयच नाही. धमक्या देणे, अधिकाऱ्यांना, पोलिसाला धमकी देणे की तुला अशा ठिकाणी टाकू की तुझी बायको तुझ्याशी फोनवर बोलू शकणार नाही, हा एका आमदाराने केलेलं वक्तव्य हे फार मानहानिकारक अधिकाऱ्यांच्यासाठी आहे. मला आश्चर्य वाटतं की महाराष्ट्रातले पोलीस हे कसं ऐकून घेतात. महाराष्ट्रातले IAS अधिकारी, कलेक्टर यांच्या आता काही हुज्जती जर बघितल्या आपण तर पोलिसाच्या अंगावर जाऊन हुज्जत पोलीस अधिकाऱ्यांच्या काही लोक, काही आमदार, काही सरकारी अधिकारी, सरकारच्या पक्षाची लोक करतात. याचा अर्थ काय तर पोलीस फक्त स्वतःचं पोस्टिंग सांभाळण्यासाठी काम करतात आणि त्यांना, पोलिसांना किंवा सगळ्या अधिकाऱ्यांना आपल्या पुढच्या बदलीची काळजी असते.
बदल्यांना घाबरणारे पोलीस आहेत का काय, ही शंका यावी. एवढी वाईट परिस्थिती कायदा व सुव्यवस्थेची आता राहिलेली आहे. नक्कीच सर, तुम्ही नैतिकता हा शब्द वापरला म्हणून एक प्रश्न विचारते. एवढे दिवस विरोधकांची मागणी होती माफी मागा, माफी मागा. आता मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली, दोन्ही उपमुख्यमंत्री, पंतप्रधानांनी देखील माफी मागितली. मात्र या मधून सुद्धा आता ब्लेम गेम आणि अनेक आरोप प्रत्यारोप सुरू झाले. असं का? नाही, आमची माफी मागणी नव्हती. आमची मागणी अशी होती की हा भ्रष्टाचार झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, हा महाराष्ट्राचा स्वाभिमान त्या ठिकाणी कोसळलेला आहे आणि याचं प्रायश्चित्त या सरकारला होणार, ही आमची भूमिका आहे. माफी वगैरे आता हे मागच फिरायला लागलेले आहेत, पण महाराष्ट्र त्यांना माफी करणार नाही. पण माफी देण्याचा हा विषयच नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातली मराठी जनता मान्य करेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत माफी कोसळल्यामुळं त्यात केलेल्या भ्रष्टाचारासाठी ही महाराष्ट्रातली जनता कधीही मान्य करणार नाही. आमची माफी मागाई मागणीच नव्हती, आमची मागणीच नव्हती. तरी देखील हे माफी मागतायत, कारण महाराष्ट्र आता यांना ऐकणार नाही हे आता त्यांना कळायला लागलेलं आहे. म्हणून ते आता सगळीकडे फिरतायत, माफी द्या, माफी द्या, माफी द्या, पण महाराष्ट्र माफ करणार नाही. नक्कीच साहेब, आणखी एक मुद्दा प्रकर्षानं समोर आला की पुतळा प्रकरणानंतर सुरतेची लूट हा मुद्दा प्रकर्षानं समोर आला आणि देवेंद्र फडणवीस म्हणाले की ती लूट नव्हती, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली ती स्वारी होती. लूट आणि स्वारी यावरून बराच गदारोळ, बरंच राजकारण सध्या रंगलं. तुमच्यापूर्वी देवेंद्र फडणवीस देखील आले होते, त्यावेळी मुद्दा तो उपस्थित केला गेला. त्यावेळी त्यांनी असं म्हटलं की शरद पवार साहेबांना तरी मान्य आहे का की छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली लूट म्हणजे शिवाजी महाराजांना लुटारू म्हणणं हे पवार साहेबांना तरी मान्य आहे का? शब्दछल करण्यात पटाईत आहेत ते, त्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. पण महाराजांना स्वराज्य वाढवण्यासाठी संपत्तीची गरज होती. ही सिंधुदुर्ग किल्ला जो आहे मालवणच्या समोरचा, त्या सिंधुदुर्ग किल्ला नाही, असे जवळजवळ काही किल्ले महाराजांनी तिखंड खजिना आणला आणि तो खर्च करून 100 कोटी होऊन एवढा खजिना महाराजांना लुटीत मिळाला आणि तो आणण्यासाठीच ते गेलेले. आणि सुरत लुटली, ती सुरत लुटली ही स्वराज्य वाढवण्यासाठी लुटलेली आहे. आता सुरत लुटली हे बोलण्याचं धाडस नाही, कारण अमित शहा विचारतील कैसे आप बोल रहे, मोदी साहब विचारतील अरे सूरत लूटी आप कैसे बोल सकते हैं. इसीलिए ये शब्द छल चालू है अभी. सूरत लुटली, महाराजांनी लुटली, आणि लुटली म्हणजे ती लुटारू नाही आहेत. नादिर शाहने जे भारतात स्वाऱ्या केल्या त्या नादिर शाहने लूट केली म्हणजे सरसकट लूट केली. स्वराज्याच्या साठी हितासाठी सुरतेतून कोणाच्या कडून संपत्ती आणायची याची छत्रपती शिवाजी महाराजांनी यादी केलेली. त्यामध्ये एक कुटुंब होतं ज्या कुटुंबात त्याचं नाव यादीत होतं, पण त्या कुटुंबात मृत्यू झालेला होता. पारेख म्हणून नाव आहे, त्याचा मृत्यू झालेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी फुली मारली याच्या घरी जाऊ नका म्हणून. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेला कळवलेलं होतं की तुम्ही आम्हाला एवढी खंडणी द्या. ती खंडणी मिळाली नाही. तिकडून एक दूत पाठवण्यात आला ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर हल्ला करून छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला. त्याचा तिथंच शिरच्छेद झाला आणि मग मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी जाऊन सुरत लुटण्याचं काम केलं. त्याचा अर्थ लुटले म्हणजे लुटारी. लुटारू कोण असतात? लुटारू आपली घरं भरणारी असतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी संपत्ती आणण्यासाठी, कारण महाराष्ट्र हा दगडा धोंड्याचा महाराष्ट्र असं आपण महाराष्ट्राचं वर्णन करताना असं करतो. त्यामुळं महाराष्ट्रात एवढी संपत्ती नव्हती जेवढी सुरतेत होती. आज मुंबईची जी परिस्थिती आहे ती त्यावेळी सुरतेची होती आणि सुरतेचे वखार सगळ्याच गोष्टी त्यावेळी मोठ्या होत्या. म्हणून त्यावर हल्ला करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. महाराष्ट्र राज्य वाढवायचं असेल तर संपत्तीची गरज होती. आणि महाराजांचे आदेश काय असायचे की रयतेच्या शेतातल्या कुठल्याही शेतीला कुठेही धक्का लावता कामा नये. म्हणजे स्वतःच्या जनतेला जपणारा राजा होता तो लुटारू. आता ते त्यांचं नरेटिव्ह ते सेट करतायत की आमच्या तोंडात घालून
ही स्टाईल जी आहे ना राजकारणाची, हीच त्यांना मारक होते. खरं म्हणजे सुरत 2 वेळा महाराजांनी सुरतेवर हल्ला केला, सुरतेचा खजिना लुटला आणि त्याच्यावर अनेक गोष्टी आपल्या महाराष्ट्रात आणि देशात प्रसिद्ध आहेत. नाही नाही, मुद्दाच तो आहे की तुम्ही जसं म्हणला शब्दछल सुरू आहे, स्वारी आणि लूट. फडणवीस मात्र ठाम आहेत की विरोधकांनी कितीही सांगितलं, इतिहासकारांनी जरी सांगितलं तरी ती लूट मी म्हणणार नाही, मी स्वारीच म्हणेल त्याकडे. स्वारी सुरतेवर केली, आम्ही पण तिला स्वारीच म्हणतो. पण सुरतेवर छापा मारल्यावर स्वारी करून त्या ठिकाणी मिळालेली संपत्ती महाराजांनी आणली आणि महाराष्ट्राच्या स्वराज्याच्या हितासाठी वापरली. हे पुढचं सांगायला ते घाबरत आहेत, कारण मोदी शहांची त्यांना भीती आहे. नक्कीच सर, आता आपण मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर, मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याच्या मुद्द्यावर वळूया. उद्धव ठाकरे वारंवार म्हणतात मुख्यमंत्री पदाचा चेहरा द्या, पण काल तुम्ही वक्तव्य केलं की महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचा चेहरा देण्याची प्रथा नाहीये. तर महाविकास आघाडीतले हे मतभेद आता समोर येतात, नेमकं काय ठरतंय? महाविकास आघाडीत अजिबात मतभेद नाही आहेत. आम्ही सगळे एकत्रित बसून योग्य ते त्यावेळी निर्णय करू आणि महाविकास आघाडी पूर्णपणाने एकमताने ही लढाई लढणार आहे. त्यामुळं मुख्यमंत्री पदावरून आमच्यात वाद होतील असा जर कुणाचा गोड स्वप्न कुणाला पडलं असेल तर ते स्वप्न थांबवायला हरकत नाही. आम्ही सगळे व्यवस्थितपणाने निवडणूक लढू. आम्ही काय करायचं आणि काय नाही ह्याच्यासाठी आवश्यक त्या बैठकाही आमच्या झालेल्या नाहीत. उद्धव ठाकरे तर आमचे महाराष्ट्रात त्यांनी नेतृत्वच ऑलरेडी केलेलं आहे. ते आमचे मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्ष आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे. शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे हे आमच्या सगळ्यांचे नेतेच आहेत, त्यांना काही आमच्या कुणाचं ऑब्जेक्शन नाही आहे. पण तरी देखील एकत्रितपणाने स्ट्रॅटेजी म्हणून निवडणुकांसाठी काय पाहिजे ते आम्ही एकत्रित बसून ठरवू. नाही, हाही मुद्दा आत्ता फडणवीसांच्या मुलाखतीमध्ये निघाला मुख्यमंत्री पदाचा. त्यावर त्यांचं नाव युतीकडून येतंय का त्यांचं नाव? नाही, त्यांनी तेही स्पष्ट केलेलं नाहीये. खरं यायला पाहिजे. ते आता एवढा मोठा 105 आमदारांचा पक्ष पण मुख्यमंत्री होऊ शकत नाही, एवढी आगतिकता भाजपची का? त्यांनी त्या केंद्रावर ढकललंय. मात्र त्यांनी महाविकास आघाडीकडे मात्र आवर्जून बोट दाखवलंय. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्री ठरलाय. ते 2-3 नावं देखील मला माहिती आहेत, मात्र त्या नावांमध्ये ठाकरे नाही आहेत. नावं विचारली का तुम्ही त्यांना? नाही, त्यांनी विचारली, उमेश सरांनी त्यांना ती नावंही विचारली, मात्र त्यांनी नावं सांगितली नाहीत. मात्र त्यांनी आवर्जून सांगितलं की त्यामध्ये उद्धव ठाकरे नाही आहेत. आता तुम्ही साधं लॉजिकली बघा की पवार साहेबांच्या मनात 3 नावं आहेत. ती देवेंद्र फडणवीसांना माहिती आहेत. म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि पवार साहेब यांच्यात संवाद आहे का काय? हाही प्रश्न आहे ना. म्हणजे बाकीचे एकनाथ शिंदे आणि अजित पवार चिंता करायला लागतील की पवार साहेबांनी यांना 3 नावं कुठली सांगितली. त्यामुळं हा म्हणजे लोकांना गुमराह करण्याचा प्रश्न आहे. आणि महाविकास आघाडीमध्ये वाद कसे निर्माण होतील हा प्रयत्न आहे. पण मला वाटतं उद्धव ठाकरेंच्यापासून आम्ही सगळे याच्यात आता आमच्या सगळ्यांच्या गणित लक्षात आलेलं आहे. सर, चला, फडणवीसांचा शरद पवारांसोबत संवाद नसेल, पण तुमचा शरद पवारांसोबत संवाद आहे. शरद पवारांच्या मनात कोण मुख्यमंत्री असेल, काय सांगाल? जयंत पाटील, सुप्रिया सुळे? असं आहे की पवार साहेब हे फार अनुभवी नेते आहेत आणि त्यांना आम्ही विचारण्याचं प्रश्न उद्भवत नाही. ज्यावेळी असा कोणी ठरवून मुख्यमंत्री होत नाही. ज्यावेळी वेळ असेल त्यावेळी सगळे बसून ठरवतील. पवार साहेबांचं नेतृत्व आम्ही मान्य केले, त्यामुळे पवार साहेबांचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल. आम्ही कुठेही कन्फ्लिक्टिंग नाही. आमचं ध्येय आहे महाविकास आघाडी यावेळी सत्तेत आणण्याचं, कारण महाराष्ट्राची ती आता गरज आहे असं आमची भावना आहे. आणि फडणवीसांनी हे मान्य केलं आत्ता काही वेळापूर्वीच की पवारांच्या मनातलं कुणीच ओळखू शकत नाही. मात्र जयंत पाटील ओळखू शकतात का? कारण काय झालं की काही दिवसांपूर्वी शरद पवार बोलले की राष्ट्रवादीकडून कुणीही मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नाही आहे. मात्र काल परवाचं जर स्टेटमेंट पाहिलं पवारांचं, पवारसाहेब असं म्हणतात की मुख्यमंत्री आम्हा तिन्ही पक्षातील कोणीही होऊ शकतो. त्यामध्ये शिवसेना, उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी आमचा पक्ष आणि काँग्रेस यापैकी कुणीही होऊ शकतो. म्हणजे 2 दिवसापूर्वी की आमच्याकडून कुणी इच्छुक नाही आणि तिसऱ्या दिवशी मात्र की आमच्याकडून देखील. म्हणजे पवारांना काय सांगायचं काय आहे? तुम्ही पवारांना चांगलंच ओळखता. नाही, पवार साहेब असं म्हटले नाहीत की आमच्याकडून कोणी इच्छुक आहे. पवार साहेबांनी हे सांगितलं की एकत्रित बसून आम्ही संख्याबळ, बाकीच्या सगळ्या आस्पेक्ट्स आहेत, नेतृत्व महाराष्ट्र पुढे नेण्यासाठी कोण करणार, ह्या सगळ्याचा साधक बाधक विचार होईल
अशी पवारसाहेबांची त्यात भावना होती. त्यात त्यांनी असं सांगितलं नाही की आमच्या पक्षाकडून कोणी होणार आहे. आणि त्यांनी पहिल्यांदा मत जे व्यक्त केलं तेही बरोबर आहे आणि काल मत व्यक्त केलं तेही बरोबर आहे. काही कॉन्फ्लिक्ट नाही आहे त्याच्यात. बरं. सर, बदलापूर अत्याचारासंदर्भात विचारते. बदलापूरमध्ये 2 छोट्या जीवांवर अत्याचार होतो आणि अजूनही त्यावर ठोस अशी कारवाई आपल्याकडून काही करण्यात आलेली नाही. तुम्ही देखील गृहमंत्री होतात, तर काय वाटतं या प्रकरणाकडे बघून तुम्हाला? नाही, बदलापूरची घटना ही मला वाटतं की फार गंभीर आणि तो एक सामाजिक प्रश्न आहे असं माझं मत आहे. या प्रश्नाला आपण सगळ्यांनी मतमतांतर बाजूला, पक्षाची वेगळी पक्षीय अभिनिवेश न करता या मनोवृत्तीकडे आपण कसं बघायचं हे ठरवलं पाहिजे. आणि ठीक आहे, लगेच आता आम्ही शक्ती कायदा केला, असे कायदे करून हे कर्टेल करता येईल, भीतीचा धाक दाखवणं. पण समाजात अशी प्रवृत्ती तयार होणं हेच समाजाचं अपयश आहे. आम्ही शिक्षणाच्या संबंधात कुठं कमी पडलो का? संस्कार आमचे समाजातले लहानपणीचे या सगळ्या गुन्हा करणाऱ्या लोकांच्यावरचे कमी पडले का? याचा पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी महाराष्ट्राने विचार केला पाहिजे. आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये देखील या सगळ्या गोष्टी या आपण कशा आणू शकतो की जेणेकरून अशी गुन्हेगारी कमी होईल, यासाठी विचार केला पाहिजे. आता बदलापूरच्या गुन्ह्याच्यावर कायद्याने ताबडतोब कारवाई व्हावी. आता पोलीस गुन्हाच नोंद करत नाहीत म्हणजे आश्चर्य आहे. उशिरा गुन्हा नोंद करण्याचं कारण काय? तर एव्हिडन्स व्हॅनिश व्हावेत, हा त्यातला एक उद्देश असतो. त्यामुळं पालक चिडले, पालक रस्त्यावर आणि रेल्वेच्या रुळावर आले. एवढी वाईट अवस्था म्हणजे लोकांनाच या सरकारबद्दल विश्वास नाही, सरकार काही करत नाही आणि संस्था चालक जे आहेत त्यांना पाठीशी घालण्याचं पाप सरकार करतंय, अशी भावना सगळ्या महाराष्ट्राची झाली. आणि दुर्दैवाने, तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही, पण दररोज ज्या घटना महिलांच्या बाबतीत होत आहेत, 126 रोज महिलांच्या अगेन्स्ट गुन्हे व्हायला लागलेले आहेत. 126 हा रेट आहे आता रोज. त्यामुळं महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत, बालकं सुरक्षित नाहीत. आम्ही लाडक्या बहिणी म्हणून त्यांना संबोधित असलो तर त्या आमच्या लाडक्या बहिणी घरातनं बाहेर पडल्या तर घरी पोचेपर्यंत तिचे आई वडील घाबरलेले असतात की आमची लेक परत येईल का, आमची बहीण परत येईल का. लहान मुलं शाळेत जातात, त्यांच्यावर काय होईल का याची भीती आज पालकांच्यात आहे. त्यामुळं या सरकारची काम हे इकडं बघतायत आणि प्रश्न इकडे आहेत. त्यामुळे खरे प्रश्न जे आहेत महिलांचे, महिला महाराष्ट्रात एवढ्या असुरक्षित आजपर्यंत कधी नव्हत्या. प्रचंड घबराट सामान्य माणसांच्यात, महिलांच्यात आज आहे. आणि त्यामुळं शाळेत जाणाऱ्या मुलींपासून संध्याकाळी बाहेर जाणाऱ्या तरुण मुलींना देखील काय कशाला तोंड द्यावं लागेल काही सांगता येत नाही. एवढी कायदा व सुव्यवस्थेच्या धज्जा कधी उडल्या नव्हत्या. महिलांना सुरक्षितता कधीच एवढी असुरक्षितपणा वाटला नव्हता. त्यामुळे हे सरकारचं अपयश आहे. आणि महिला म्हणतात यावर पैसे देतात, ठीक आहे, पण त्याचा अर्थ कोणत्याही अत्याचाराला आपण दुर्लक्षित करू शकत नाही. आधी अत्याचार गुन्हे थांबवा महिलांच्या अगेन्स्ट, ती खरं समाजाची गरज आहे. पण हे बाकीच्या दुसऱ्या दिशेनेच चालले. आपल्याकडून आता तोच लाडक्या बहिणींचा उल्लेख झाला. मी तुम्हाला परत एकदा म्हणजे लाडक्या बहीण योजनेकडेच घेऊन जातो. लाडकी बहीण योजनेचा प्रचार प्रसार जोरात सुरू आहे. म्हणजे अजितदादा सुद्धा गुलाबी झालेत, शिंदे फडणवीसांचे दौरे सुरू आहेत, मोठमोठे कार्यक्रम सुरू आहेत. लाडक्या बहीण योजनेमुळे कुठेतरी विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे का? धडकी भरलेली नाही, कारण अर्थसंकल्प ज्यावेळी मांडला त्या ही मूळ अर्थसंकल्पातली योजना नाही आहे. शेजारून दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेला कागद अर्थमंत्र्यांकडे दिला, अर्थमंत्र्यांनी ते वाचून काढली आणि ती योजना जाहीर झाली. विचार न करता योजना जाहीर केलेली आहे. आज त्यामुळं महाराष्ट्रात लाडक्या बहिणीला मदत करायची की तर आमचं सरकार ज्यावेळी येईल त्यावेळी आम्ही ह्याच्यापेक्षा चांगली मदत करू. ह्यापेक्षा महाराष्ट्रातल्या आमच्या भगिनींच्या केसाला धक्का लागणार नाही अशी महाराष्ट्रात आमचं सरकार आल्यावर आम्ही व्यवस्था करू. महाराष्ट्रात कुठल्याही महिलेवर स्त्रीकडे
वाकड्या नजरेनं बघण्याचं धारिष्ट्य महाराष्ट्रातल्या कुठल्याही गुन्हेगाराला होणार नाही, अशी सामाजिक आणि कायद्याची व्यवस्था आम्ही निर्माण करू. पण त्याचबरोबर महिलांना जे पैसे आज आपण देतोय ते पैशाचंही आमचं सरकार आल्यावर आम्ही त्यात सुधारणा करणार आहोत. पण मूळ प्रश्न आहे की न विचार करता केल्यामुळं सगळ्या योजना आता बंद झाल्यात. ते शेतकऱ्यांची आत्महत्या जर झाली तर त्यांना निगेटिव्ह बॅलन्स असतानाही पैसे द्यायची व्यवस्था होती. सरकारने ऑर्डर काढली की 2024-25ला हे निगेटिव्ह बॅलन्स असताना तुम्ही पैसे ड्रॉ करू शकत नाही. सगळ्या प्रोजेक्टचे पैसे डायव्हर्ट होत आहेत. हे पोलीस वगैरे आहेत यांचे पगारही आता बंद होतील, थोड्या दिवसांनी डिले होतील. कारण इकॉनॉमीमध्ये एवढे खड्डे पाडले त्याने की महाराष्ट्राची आर्थिक अवस्था प्रचंड घोटाळ्याची अडचणीची होणार आहे. 8 लाखापेक्षा जास्त कर्ज आहे. फायनान्स डिपार्टमेंटने आजच एक नोट लिहिली आहे की पुणे टू औरंगाबाद रस्ता करायचा, ई एक्सप्रेसवे, आणि तो रस्ता करण्यासाठी 2,88,000 कोटीचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे येतोय. आता मागणी आहे का कुणाची? नाही, त्यामुळे मागणी नसताना तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही, पण लोकसभेच्या आधी 6 प्रोजेक्ट्स या सरकारने केले, जाहीर केले, टेंडर काढले. 11,000 कोटीचं काम 15,000 कोटीला, 20,000 कोटीचं काम 26,000 कोटीला, आणि ठराविक लोकच टेंडर भरतात. त्यांची फार प्रोटेक्टेड याच्यात तुम्ही 2 कामं घ्या, तुम्ही 2 कामं घ्या, अशी कामं आधीच वाटतात आणि मग तेच 7-8 जण वेगवेगळ्या ठिकाणी टेंडर भरतात. कॉम्पिटिशन अशी झालेली दाखवतात. क्रायटेरिया असा ठेवतात की ह्या 7-8 जणांच्या पेक्षा दुसरा कोणी टेंडरमध्ये भाग घेणार नाही, आणि जेवढे एस्टिमेटेड कॉस्ट आहे त्यापेक्षा 6-6, 7-7, 8-8 हजार कोटी रुपयाने तुम्ही टेंडर जास्त दराने देता. म्हणजे सायफनिंग ऑफ द मनी आहे, बाकी काय. आणि तेच पैसे इलेक्शनला वाटायचे, हे धोरण ठरवलेलं आहे यांनी. त्यामुळं पैशाने मतं विकत घेतात ही मेंटॅलिटी सत्तेत बसणाऱ्या लोकांची आहे. लोकसभेला आम्ही बघितलं प्रचंड पैशाचा पाऊस पडला. कुठून आले पैसे कोणीतरी विचारेल. आणि असं जर झालं तर आता भारतावर 205 लाख कोटीचं कर्ज आहे. त्यामुळे सरकारला हालचाल करता येत नाही. केंद्र सरकार योजनांचे पैसे डिले व्हायला लागलेत. सेम सिच्युएशन महाराष्ट्राची आता व्हायला लागली आहे. MMRD आता ते येऊन बसलेले सिडको बरी अवस्थेत आहे. MMRDA ही सरप्लस पैसे असणारी कंपनी, ती आता ह्याच्यात गेली आहे, म्हणजे कर्ज काढले MMRDAने. म्हाडामध्ये कर्ज काढायला लागले. सगळे ज्या स्ट्रॉंग संस्था होत्या त्या सगळ्या आज कर्जात बुडवलेल्या आहेत. महाराष्ट्र सरकारचे हे सगळे जे आर्म्स होते, जे बऱ्याच वेळेला सरकार संकटात असेल, मी फायनान्स मिनिस्टर असायचो त्यावेळी MMRDA कडून आणि म्हाडाकडून पैसे आपण घ्यायची परिस्थिती यायची. 2000ची वेळ सांगतोय, म्हणजे 24 वर्षापूर्वी. त्यामुळं सगळ्या ह्या इन्स्टिट्यूट्स ज्या आहेत त्या सगळ्या वीक करून टाकलेल्या आहेत. फायनान्शियली आपलं लिमिटेशन आहे आपले रेव्हेन्यू वाढवण्यासाठी, कारण GST फिक्स झालेला आहे आता. त्यामुळं सरकार आर्थिकदृष्ट्या एवढे मोठे प्रोजेक्ट करू शकत नाही. प्रचंड मोठ्या घोषणा होत आहेत. आता काल कॅबिनेटने काहीतरी 1.25 लाख कोटी रुपयाचे इन्व्हेस्टमेंट येणार असं जाहीर केलं. द गव्हर्नमेंट विच इज अबाउट टू गो, त्या सरकारमध्ये येऊन कोणी इन्व्हेस्टमेंट करेल का आज? ते असं आहे. 1-2 प्रोजेक्ट ठीक आहेत, येऊ शकतील. पण आता एवढ्या मोठ्या घोषणा करायच्या, कारण सरकारचीच गरज आहे. कारण बेरोजगारी महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तरुण पोरं आता या सरकारचं काही ऐकायला तयार नाहीत. आमची महाराष्ट्रातली महागाई प्रचंड वाढलेली आहे. सामान्य माणसं ऐकायलाच तयार नाही आहेत. महिलांच्यावरचे अत्याचार गंभीर झालेले आहेत. सामान्य लोकांना विश्वासच राहिलेला नाही या सरकारच्या कायदा व सुव्यवस्थेच्या हँडलिंगवर. त्यामुळे हे सगळे प्रश्न इश्यू ॲड्रेस करण्यासाठी 1.25 लाख कोटीची घोषणा काल झाली. मोठमोठे प्रोजेक्ट जाहीर करायचे, टेंडर काढायचे. मी मगाशी सांगितलं तसं हे सगळं हे प्रचंड गोंधळ आणि गैरव्यवहाराचा मार्ग अवलंबलेला आहे या लोकांनी. आणि महाराष्ट्रातल्या जनता हताशपणाने बघते, कारण यांची निर्मितीच या सरकारची ही भ्रष्ट मार्गाने झालेली आहे. 2 मराठी माणसांनी, मराठी नेत्यांनी, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय पवारसाहेबांनी निर्माण केलेले 25, 40, 50 वर्ष चालवलेले पक्ष फोडण्याचं पाप या सरकारमध्ये बसलेल्यांनी केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातली जनता हताशपणाने हे सगळे यांचे व्यवहार बघते आहे. त्याचं प्रायश्चित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्यामुळं आता 100% होईल असा माझा विश्वास आहे.
सर लाडकी बहीण हा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून प्रचाराला देखील सुरुवात झाली. अजित पवारांनी तसं कॅम्पेनिंग पण केलंय. अजित पवारांच्या या गुलाबीपणावर तुम्ही काय बोलाल? नाही, बोलावं तर लागेल, कारण अजित पवारांचं गुलाबी पण किंवा अजित पवार गुलाबी झालेत. काय आहे की एक कंपनी त्यांनी नेमलेली आहे. काहीतरी म्हणे, आता मला माहीत नाही किती पैसे त्यांना दिले, पण प्रचंड मोठी रक्कम त्यांना दिलेली आहे. आणि ते सांगतात तसं, मी आता अजित पवारांच्यावर आम्ही बरेच वर्ष काम केले, 25-30 वर्ष आम्ही एकत्रित आहोत. आम्ही सांगून ते कधी बदलले नाहीत, पण ते कन्सल्टन्सी आल्यानंतर त्यांनी आपल्यात बरेच बदल केलेले आहेत. त्यामुळं आम्ही पूर्वीपासून बऱ्याच सूचना करायचो, पण त्यांनी आपला स्वभाव कधी बदलला नाही. पण आता ही ती कन्सल्टन्सी कंपनी आहे, अरोरा का कोणतरी आहे, तो सांगतो तसे कपडे, तो सांगतो तसे कलर, तो सांगतो तसे कार्यक्रम, तो सांगतो तशी व्यवस्था करतात. तो त्यांचा प्रचाराचा भाग आहे, मला त्याच्याविषयी काही बोलायचं नाही. पण सगळ्यात मुळात काय आहे तर सरकारने आत्मविश्वास गमावला आहे. त्यामुळं 300 कोटी रुपये जाहिरातीसाठी आणि 300 कोटी रुपये योजनादूत म्हणून घरटी माणसं पाठवून प्रचार करायला देणार आहेत. महाराष्ट्रातली जनता ज्यावेळी विचारेल, तू प्रचार करायला आल्या सरकारी योजनेचा, पण बेट्या तुला पगार किती, तर ते 10,000 रुपये प्रत्येकाला पगार आहे. आणि त्यांनाही 6 महिन्याचंच कॉन्ट्रॅक्ट आहे, म्हणजे तसं 3च महिन्याचं. आणि आमचं सरकार आल्यावर त्यांच्या विचारांच्या नोकऱ्या जातील, त्यामुळं आम्हाला काहीतरी वेगळं काम त्यांना द्यावं लागेल. पण सांगण्याचा मतितार्थ हा की एवढ्या घोषणा करून देखील आत्मविश्वास नसल्यामुळं जाहिराती 300 कोटी. तुमच्या चॅनेलवर आता जाहिराती सुरू होतील, आता थोड्या दिवसांनी झाल्यात का नाही मला माहीत नाही, आल्या 2 जाहिराती आल्या. सिरियल सुरू असते. सगळ्या आमच्या आया बहिणी सिरियलमध्ये बघतात, सासू सून जाऊन मुलगा, मग तो मुलगा येतो, मग सून सासूला काय बोलणार हे जस्ट आता वाटच बघतात, आता काय बोलते सून सासूला. तेवढ्यात एकनाथ शिंदे येणार आणि सांगणार की आमच्या सरकारने ह्या योजना केलेल्या आहेत म्हणून. एवढा प्रचंड खर्च. आता मध्येच एकनाथ शिंदे आले तर लोकांचं मत एकनाथ शिंदेच्या बद्दल चांगलं होईल का वाईट होईल. आता ज्यावेळी पीकला आली आहे तुमची सिरियल त्यामुळे माझी त्यांना सूचना आहे की सिरियल सुरू व्हायच्या आधी जाहिराती द्या, नाही ते एंडला जाहिराती द्या. मध्ये जाऊन अजून पॉप्युलॅरिटी कमी करून घेऊ नका. आणि हा मुद्दा जेव्हा आपण मांडला, एक मालिका सरकारमध्ये सुरू झाली आहे. म्हणजे कालच त्या मालिकेचा एक टप्पा किंवा एक अंक आपण पाहिला की मंत्रिमंडळ बैठकीमध्ये श्रेयवादावरून शिंदेचे जे समर्थक मंत्री आहेत, शिंदेचे मंत्री आहेत, ते अजितदादांच्या मंत्र्यांवर चांगलेच भडकले. म्हणजे मोठा राडा झाला आणि फडणवीसांना मध्यस्थी करावी लागली. लाडकिया बहिणीची ओढाताण चालू आहे. तिला 3 भाऊ ओढायला लागलेले आहेत, पण तिचं मन, तिचं खरं प्रेम लाडकी बहीण म्हणून विरोधी पक्षावर आहे. तिला मनापासून वाटते की कधी हे जात आहेत आणि आमचा लाडका भाऊ सत्तेवर येतोय, याची वाट महाराष्ट्रातल्या बहिणी बघतायत. कारण ही बाकीच्या सगळ्या गोष्टी पैसे देऊन तुम्ही खरेदी करू शकत नाही. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान महाराष्ट्राला आहे. महाराष्ट्र लाचार नाही, दिल्ली पुढे झुकत नाही. देशातल्या सगळ्यात स्वाभिमान जपणारं महाराष्ट्र राज्य आहे. पण ह्या त्रिकुटाने महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवलेला आहे. गुजरातला शरण दिलेला आहे आणि आंदन दिलेलं आहे. गुजरात म्हणून महाराष्ट्र चालवण्याची स्वप्न गुजरातची माणसं बघायला लागलेली आहेत. हे महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. सर, तुम्ही स्वतः अर्थमंत्री होतात आणि आतापर्यंत सगळ्यात जास्त वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा रेकॉर्ड तुमच्या नावावर आहे. मग या लाडक्या बहिणींसारख्या ज्या योजना आहेत त्या राज्याच्या अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम करतात? नाही, लाडक्या बहिणीसारखी योजना राज्याच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम करू शकते. ती थोडीशी वाईजली आणायला पाहिजे होती. आता काय आहे की सरकारचा उद्देश आहे पैसे वाटणं. त्यामुळे एका घरात 3-4 अर्ज असतील तरी त्यांना ह्यावेळी पैसे दिलेले आहेत. ॲक्च्युली त्यांनी एका आमदाराने सांगितले की निवडणूक झाल्यावर आम्ही ह्याचं ऑडिट करू आणि रिवाईज करू लिस्ट. म्हणजे काय, तर ही निवडणुकीपुरती यांना सरकारला योजना आणायची आहे. 2-3 महिन्याचे पैसे देतील. पण मी महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्रातल्या जनतेला विश्वास देईन की आमच्या लाडक्या बहिणींच्या योजना आहेत त्या अधिक दुरुस्त करू, चांगल्या करू आणि त्यांना महाराष्ट्रात सगळ्यात जास्त गरजेची जी सुरक्षितता आहे
म्हणजे महाराष्ट्रातल्या आमच्या भगिनींच्या केसाला धक्का लावणार नाही, कोण धजू शकणार नाही, अशी व्यवस्था आम्ही सत्तेत आल्यावर 6 महिन्यात उभी करून दाखवू. मी तुम्हाला थोडं मराठा आरक्षणाच्या मुद्द्याकडे घेऊन जातो. मराठा आरक्षणावरून जोरदार राजकारण रंगलंय. जरांगे फडणवीसांना टार्गेट करतायत. आत्ता फडणवीस आले तेव्हा ते म्हणाले की फडणवीस दिसत आहेत, विरोधकांनाही फडणवीस दिसत आहेत, जरांगेंनाही फडणवीस दिसत आहेत. शरद पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी की मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावं की न द्यावं. कारण शरद पवार यावर विचारलं तर मोघम उत्तर देत आहेत. जयंत पाटील म्हणाले, म्हणजे स्वतः फडणवीस आता म्हणाले की जयंत पाटलांना या संदर्भात तुम्ही विचारलं त्यावेळी जयंत पाटील देखील म्हणाले की पवार साहेबांनी भूमिका स्पष्ट केली, मात्र नेमकी भूमिका राष्ट्रवादीची समोर येताना दिसत नाहीये. एक म्हणजे सर्वपक्षीय बैठका सह्याद्रीवर यापूर्वी झालेल्या आहेत. त्या झाल्यानंतर जरांगेंचं आंदोलन झालं, ते आंदोलन मिटलं. स्वतः मनोज जरांगे इथं वाशीला आले, मुख्यमंत्री त्या ठिकाणी गेले, प्रचंड आनंदाचा सोहळा त्या ठिकाणी झाला, गुलाल उधळण्यात आले. जरांगे देखील समाधानाने परत गेले. आम्हाला असं वाटतं की जरांगेंच्या सगळ्या मागण्या सरकारने कमिट केलेल्या असतील. जरांगेंशी सरकार अनेक वेळा बोललेलं आहे, स्वतः मुख्यमंत्री त्यांच्या संपर्कात आहेत. आता विधानसभेचा जो कार्यकाळ होता सभागृह चालू असतानाचा, तो आता संपलेला आहे. म्हणजे अधिवेशन शेवटचं जे होतं ते संपलेलं आहे. त्या काळात सरकारने जरांगेंना दिलेली आश्वासनं, ओबीसी समाजाला दिलेली आश्वासनं काय आहेत हे विरोधी दोन्ही वरच्या आणि खालच्या सभागृहाच्या किमान विरोधी पक्ष नेत्यांना तरी सांगणं अपेक्षित होतं. विरोधी पक्षाला आम्हाला कधीच यांनी विश्वासात घेतलं नाही, किंवा एवढं मोठं आंदोलन आहे, मी जाऊन चर्चा करून आलो, हे विरोधी पक्ष नेत्यांना बोलून त्यांनी कल्पना द्यायला पाहिजे होती. कधीही कल्पना दिली नाही. तरी देखील विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका ही आहे की सरकारने त्यांना जी आश्वासनं दिलेली असतील आम्हाला माहीतच नाही, आम्ही कशाबद्दल कमेंट करायचे. सरकारने जी कमिटमेंट दिलेली आहे जरांगे पाटलांना ती त्यांना पूर्ण करायची असेल तर त्यांनी निर्णय घ्यावा. आता आम्ही विरोधी पक्ष म्हणून जे मुख्यमंत्री निर्णय घेतील किंवा जे देवेंद्र फडणवीस ओबीसी समाजाशी बोललेले आहेत, एकत्रित त्यांनी काय निर्णय, सरकार आता त्यांचं आहे, आता तुम्हाला सरकार त्यांचं असल्यावर त्यांनी निर्णय घ्यावा. आता अधिकार त्यांचा आहे. आम्ही हे सांगतो की तुम्ही जो निर्णय घ्याल त्याच्या बाबतीत आम्ही तुम्हाला विरोध करत बसणार नाही, कारण तुमचा टाईमही संपत आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो घ्या. तुम्ही प्रचंड वेळ काढूपणा केलेला आहे, निर्णय घेतलेला नाही, खेळवत राहिलेला आहात, आणि त्यामुळे आता निर्णय घेण्याची पाळी आलेली आहे. त्यावेळी आमच्याकडे का बोट करताय? आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. तुम्ही त्या दोघांशी जी चर्चा केलेली आहे, आता शरद पवार साहेबांची भूमिका काय, विरोधी पक्षाची भूमिका काय, याच्या खोल्यात जाऊ नका ना, तुम्ही घ्या ना निर्णय. तुम्ही दोघांशी चर्चा केली, तुमचीच भूमिका महाराष्ट्राला कळत नाहीये की तुम्हाला सरकारला काय करायचंय, सरकार कुठल्या बाजूने आहे, सरकारला काय भूमिका घ्यायची हेच कळत नाही. त्यामुळे सरकारला ताकद नाहीये, क्षमता नाहीये, सरकार घाबरलेलं आहे का सरकारला निर्णयच घ्यायचा नाही, काहीतरी कळावं. आता आम्ही विरोधी पक्षात आहे, आमच्याकडे कोणता अधिकार नाही. आम्ही एवढंच सांगू शकतो, तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला आम्ही पाठिंबा देऊ. याच्या पलीकडे आम्ही आता काय केलं पाहिजे. आणि तुम्ही आत्ता म्हणालात की सरकारची वेळ संपत आली, आपल्या कार्यक्रमाची देखील वेळ संपत आलेली आहे. त्यामुळे शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. जयंत पाटलांची सध्या राज्यातली ओळख अशी आहे की टप्प्यात आला की करेक्ट कार्यक्रम. तर आत्ता असे किती टप्पे आहेत, म्हणजे बोलण्याचा किंवा विचारण्याचा उद्देश हा की समरजित गाडगेंचा टप्पा झाला, हर्षवर्धन पाटील देखील आम्हाला तुमच्या टप्प्यात दिसत आहेत, असे एकूण किती टप्पे असणार आहेत विधानसभेच्या आधी? काय आहे की वाक्य काय आहे की टप्प्यात आला की करेक्ट कार्यक्रम. तर टप्प्यात यायच्या आधी बोलायचं नसतं. बर. टप्प्यात येणार कशी लोक. त्यामुळं मी एवढंच सांगतो की माझ्यावर पवार साहेबांनी जबाबदारी दिली आहे माझा पक्ष वाढवण्याची. महाविकास आघाडीतल्या दोन्ही घटक पक्षांना त्यांची मनं राखून आमचा पक्ष वाढवण्याचं काम आम्ही व्यवस्थितपणाने करतोय. सगळे नेते, त्यावेळी 4 खासदार होते, सगळे गेले, आमचे 8 खासदार झाले. महाराष्ट्रातला स्वच्छ पक्ष, भ्रष्टाचार कोसो दूर असणारा म्हणजे स्वच्छ झालेला पक्ष म्हणून शरद पवार साहेबांच्या पक्षाकडे आज महाराष्ट्रातली जनता बघते. पवार साहेबांच्या बाबतीत महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला हा विश्वास आहे
की हा माणूस महाराष्ट्राच्या हिताचं चांगलं काम करू शकतो. हा नेता महाराष्ट्राच्या हितासाठी आयुष्य घालवलेलं आहे. आजही 84 वर्षाचे असताना आमच्यापेक्षा जास्त वेगानं चालतात आणि कोणत्याही कार्यक्रमाला जाऊन बसतात आणि तिथं आपली भूमिका सांगत असतात. त्यामुळं माझी खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष हा मागच्यापेक्षा अधिक ताकदीनं पुढच्या निवडणुकीत पुढे येईल. म्हणजे आम्हाला अजून काही टप्पे पाहायला मिळणार आहेत विधानसभेच्या आधी असे? ते मी सांगितलं ना मग. सर एक अगदी छोटासा प्रश्न, जसा लोकसभेत आपण पवार विरुद्ध पवार हा सामना पाहिला, विधानसभेत देखील तसा पाहायला मिळणार का? असं आहे की पवार विरोधी पवार कुठं? बारामतीला उद्देशून प्रश्न. बारामतीला उद्देशून? बारामतीत, हो. नाही, बारामतीत विधानसभेला आमच्या पक्षाकडून अजून निर्णय झालेला नाही. निर्णय आम्ही एकत्रित बसल्यावर होईल, अजून निर्णय घेतलेला नाही. पण पवार साहेबांच्यावर आम्ही तो निर्णय सोडतो, कारण त्यांचा घर आहे तिथं, त्यांचाच मतदारसंघ आहे. त्यामुळं ते जो निर्णय घेतील तो त्यांचा असेल. पण महाराष्ट्रात सर्वसाधारणपणाने आज वातावरण जर असेल तर मला वाटतं ते महाविकास आघाडीचं आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातली जनता आतुर आहे असा आम्हाला विश्वास आहे. बाकी एकमेव लाडकी बहीण नावाच्या योजनेच्या मागे सरकार दडण्याचा प्रयत्न करतंय. त्या बहिणी देखील आमच्याच आहेत. त्या बहिणींना अधिक उत्तम आज जेवढं सरकारने दिले त्यापेक्षा अशी व्यवस्था आम्ही महाराष्ट्रातल्या भगिनींची करू की भारतातल्या कुठल्याही लाडक्या बहिणीला वाटेल की आपण महाराष्ट्रात जाऊन राहिलं पाहिजे, कारण महाविकास आघाडीचं सरकार आहे. अशी व्यवस्था महाराष्ट्रात आम्ही करून दाखवू. नक्कीच पाटील साहेब, आमच्या महाराष्ट्राचा महासंकल्प या कार्यक्रमात आपण आलात, दिलखुलास गप्पा मारल्यात, त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद.